कारण का आता गुड मॉर्निंगच आहे. ऑलमोस्ट 9 नाही 9:30 पण नाही, हां 9:30 वाजलेत. सो पिल्लू उठले. आज आहे पिटोरी अमावस्या, बैलपोळा. सो बघूया दिवसभरात काय होतंय. फास्टिंग केलं आणि मम्मीने एक पूजा सांगितली ती करायची आहे, संध्याकाळी करायची आहे पण. सो पहिल्यांदा करणार आहे मी ही पूजा. लास्ट टाइम मला माहिती नव्हतं त्याच्यामुळे मी काही केलं नव्हतं. सो ह्या टाइमला मी फर्स्ट टाइम करणार आहे. सो दीपक ऑफिसला गेले आणि काय बोलत होती, आता सगळी कामं मला आवरायची आहेत. सगळं तसंच आहे कारण का टिफिन नाही दिला त्याच्यामुळे लवकर उठली नाही आणि सगळं घाईघाईत झालं. पिल्लू आहे, खेळून खेळून उड्या मारून दमले. आता बसले, तिला असं लावून दिलंय. जे नाहीतर मग काय करते ना, पसारा करते. मी ऑलरेडी आवरत बसते आणि मग ती पसारा करते आणि मग त्याच्यामुळे डबल काम पडतं. एकदाच आवरलं आणि मग पसारा काढला नाही की काय नाही वाटत. ऑलरेडी मला कचरा. तर माझी दिवसाची क्लिनिंगची सुरुवात आहे ना ती बेडरूमपासून होते कारण का बेडरूममध्ये खूप सारा पसारा होऊन जातो. पाऊस पडल्या कारणाने, म्हणजे पाऊस पडतो आता सध्या तरी. सो कपडे आहेत ते एवढे सुकत नाही. सो रात्री धुतले की रात्रीवर हँगरला लावले की सुकून जातात पंख्याच्या हवेने. आणि कसं बेडरूमचाच फॅन लावतो, हॉलचा फॅन असं चालू नाही ठेवत. सो सुकून जातात तिघांचे कपडे. आणि आता इथे मी हंतरुणं वगैरे फोल्ड करून घेते कारण का उठल्या ना पहिला टिफिन करायला लागते. नंतर सगळं झाल्यानंतर, टिफिन वगैरे झाल्यानंतरच, पिल्लूला भरवल्यानंतरच मी बेड आवरायला घेते. म्हणजे दीपक गेला ऑफिसला की नंतरच बेड आवरते, तोपर्यंत सगळं तसंच पडलेलं असतं. सो हंतरुणांचे असे फोल्ड मारते आणि मग मी ठेवते कुशनच्या पाठी, जेणेकरून ते दिसत पण नाही आणि दिसायला पण चांगलं दिसतं. सो बेड वगैरे नीट केल्यानंतर आहे ते ही पिल्लूच्या मॅटची बॅग आहे. सो सध्या मॅट आहे ती काढून ठेवली कारण काय ना ती खूप उड्या वगैरे मारते सोफ्यावरून. सो पडली वगैरे की लादीवरती पटकन लागून जातं, मॅटवरती एवढं लागत नाही. सो त्याच्यामुळे मी मॅट काढली आणि मॅट काढल्यानंतर तिचे आता दुसरं बघा काय खेळ चालू आहे. त्या मॅटवरती उभी राहते आणि खाली जंप करायला बघते. म्हणजे हाईटवरून आता ती जंप करायला बघते. जसजशी मुलं मोठे होतात ना तसं आहे ना ते प्रत्येक गोष्ट आहेत ना वेगवेगळ्या प्रकारे करतात. म्हणजे जसं की कोण त्यांच्याहून मोठा मुलगा असेल ते काय करते ते बघून ना ते स्वतः करायला बघतात. पिल्लूचं असंच होतं. आमच्याकडे तिचा फ्रेंड खेळायला येतो, तो करतो ना तसं ती करायला बघते आणि तो त्याच्याचप्रमाणे करतो आणि हिला ते जमत नाही तरी पण ते तिला करायचं असतं. आता तिचे काहीतरी तिची बडबड चालू आहे, काहीतरी बडबडत बसली आहे ती. आणि मी आहे ते खेळणी वगैरे आवरून घेतली. तिचं जेवढं खेळून होतं ना, जेवढ्या खेळणीने तेवढं मी पटकन आवरून घेते. नाही तर काय होतं, इकडे तिकडे खेळणी करते आणि त्याच खेळण्यांवरून ती पडून जाते. सो आवरून घेते पटापट, म्हणजे जेवढा तिने खेळलं आहे त्या खेळण्याने. आणि ते आता मी तिला पाणी पाजत होती कारण काय ना वातावरण थंड असल्या कारणाने ना पाणी ती खूप कमी पिते, त्याच्यामुळे पाणी पाजावं लागतं जबरदस्त. आवरलं, कचरा काढला, बाकीचं काही शूट करत नाही बसली कारण का लाईट गेली. पिल्लू इरिटेट झाली गरमीने. आता ऊन पडलं ना तर गरम व्हायला लागले. मग सो पटपट कसं तरी आवरलं. आता फक्त भांडी घासायचे राहिले. जरा विंडो आहेत ना सगळं ओपन ठेवल्यात मी, फक्त हॉलची सोडून कारण का पिल्लू हॉलमध्ये खेळते आणि ती उड्या मारते, त्याच्यामुळे जाईल डायरेक्ट बाल्कनीत. त्याच्यामुळे तिने ओपन केले. बाकी सगळं पिल्लू बघा इथे खेळते. इथे तिचं चालू आहे काय ना काय, खेळते एकटी काय. सो चला आता भांडी घासायचे, पिल्लूचं जेवण करायचं आहे आणि मला विचार करते करू की नको. ॲपल आहे तो खाईल, मी काय आज काय खाणार नाही. सो चला बाकी आणि मला खाली पण जायचं आहे. मम्मीने सांगितलं 7 दगड आण छोटे आणि त्याची पूजा करायची संध्याकाळी 7 वाजता, म्हणजे दिवा लावायच्या टायमिंगला. सो ते पण आणायचं आहे. आता ही उठल्यानंतरच हिला पण खाली घेऊन जाईल, म्हणजे हिचा पण एक राऊंड होऊन जाईल आणि माझं पण काम होईल. सो आता भांडी घासून घेते. दीपकचा टिफिन राहिलेला पण तो काही धुतला नाही. आता काय करते, पटकन भांडी घासते आणि बाथरूम, आज टॉयलेट धुते, उद्या बाथरूम धुते, डीप क्लिनिंग करायची. सो तेवढं सगळं करून घेते आणि मग डिरेक्टली तुम्हाला भेटते. सगळं आवरूनच तुम्हाला मी भेटते. चला, मायराची ना जंप बघा कशी आहे. हां, आवाज तुम्हाला खूप येत असेल कारण का आजूबाजूला खूप कामं चालू आहे. विंडो ओपन ठेवल्यात ना त्याच्यामुळे आवाज खूप येतो. माझा आवाज माइट बी कमी असेल. आता बघा समायरा जंप. हां, 1 2 3 अगं बाई परत 1 2 3 जंप. आलं बापरे, नखरे बघितलात कशी जंप करते. इथे ना काल असे सर्कल काढलेले दिसत असतील. हे बघा, हे सर्कल आहे, हे सर्कल. त्या सर्कलमध्ये तिला असं शिकवायची, समायरा जंप, इथे जंप करायचे, जंप 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 जंप, अशी जंप करायची. तेच चालू आहे. भांडी
आवरून ना दम लागला अर्ध्याला, त्यामुळे बसली असं पिल्लूचं जेवण करते. फॅन नाही ना, ते गरम करते छान. असं वाटत नाही 2 दिवस पाऊस पडून गेला. सकाळी ती ऑलमोस्ट 6:30ला उठते आणि 10 वाजता रात्री झोपते. त्याच्यामुळे मग ती लवकर झोपून जाते. किरकिर करत होती, त्याच्यामुळे म्हटलं तिला तर झोपवते आणि लादी वगैरे पुसून घेते. बाकी आवरलेलं, फक्त लादी वगैरेच बाकी होती. कारण का पिल्लू जागी असली ना की एका ठिकाणी बसत नाही, मग ती लादीवरनं पडण्याची शक्यता असते. कारण का स्थिर चालत नाही, पळत पळत चालणार प्रत्येक गोष्टी पाठी. त्याच्यामुळे म्हटलं ती झोपली कीच लादी पुसून घेते. आणि दर टाईमचं माझं असंच आहे, दीपक जर असेल तर मी पिल्लू जागी असताना लादी पुसते, नाहीतर मग ती झोपली ना की माझं लास्ट काम असतं घरातलं लादी पुसणं. नंतर मग मी पण थोडा वेळ रेस्ट करते, नाहीतर मग तिचं जेवण वगैरे करायचं असेल ते आवरून घेते. आणि लादी असं पुसणार नव्हती मी आज, कारण का काल रात्रीच पुसलेली, पण खूप सारा पिल्लूनी आहे ना ड्रॉइंग करून ठेवलेली लादीवरती. आणि मी पण थोडंसं तिला गेम्स वगैरे दाखवलेलं, त्याच्यामुळे ते सर्कल काढलेली. सो ते चांगलं नाही दिसत कोण आलं की तिचे फ्रेंड्स वगैरे. सो पहिली म्हटलं लादी आहे ती क्लीन करून घेते. फक्त हॉलमधलीच मेस झालेली, म्हणजे खराब झालेली. किचन आणि बेडरूममधली चांगली होती. 2 टाईम लादी पुसावीच लागते, कारण का पिल्लू खूप पसारा करून टाकते आणि घाण. मारायला झोपवली, लादी पुसली आणि आता आंघोळ वगैरे करते आणि डायरेक्ट पिल्लू उठली ना की भेटते. विचार केला आहे आता मला ब्लॉग एडिट करायचं आहे. एडिट केलेलं आहे, तो पोस्ट वगैरे अपलोड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ठरवलं बघू, फ्रीज क्लीन करायचं आहे आणि पनीर करायचं आहे होममेड. सो बघूया, नाहीतर मग रेडीमेड बघू कसं काय जमतं आहे तसं. सो चला आता पटकन आहे ना बाकीच्या गोष्टी आवरून घेते, आंघोळ करते आणि डिरेक्टली पिल्लू आली किंवा पिल्लू उठली की भेटेल. नाही तर मग जर फ्रीज क्लीन करायला घेतला सपोज तर शेअर करेल मी तुमच्या ह्याच्यावर. सो आता पटकन आंघोळ करून घेते, लादी पण पुसून झाली. जेव्हा कामं होऊन जातात ना तेव्हा ही उठलीच पाहिजे. माझी आंघोळ वगैरे आवरलेली, सगळी कामं आवरलेली. म्हटलं आता थोडंसं एडिट करेल किंवा थोडासा टाईमपास करेल, तोपर्यंत ही हालायला लागली पिल्लू. आणि कसं तरी तिला झोपवली मी परत एकदा. नाही तर पिल्लू झोपून उठली, मी पण झोपून उठली. तिचं जेवण वगैरे झालं ऑलमोस्ट. आता कोणाला बोलवते, 2:15 झालेत. आता मी चहा घेते. बोलवतेस तिला, कोंबडीला बोलवते तिला. ते कोंबड्या लावून दिलेत, कोंबड्या म्हणजे ते बेबी आणि डॉग शो असतो ना ते लावून दिले, ते बघत बसले. आता ऊन पडलंय सो विचार करते की खाली जाते, थोडंसं सामान घ्यायचं आहे. आणि खाली गेलं म्हणजे पिल्लू माझ्याकडनं काही ना काहीतरी घेणार, म्हणजे की समजून घ्या काय मागणार. स्वीटमध्ये ती मला तिकडे घेऊन जाणार दुकानावरती, हे मला माहिती आहे. सो म्हणून मी चहा पिते आणि हलकंसं ऊन आहे, पाऊस पण आले, म्हणजे पावसाचं तर काय खरं नाही. आणि छोटी छत्री नाही, आणि छत्री आहे मोठी छत्री आहे. तो छोटासा बाळ टी व्हीमध्ये दिसतोय ना, तर त्याला पप्पी देते, ब्लँकेट देते. सो चला, काय झालं समायरा, चला बोलली तर हिने माझा हात पकडला. जेवण झालं तरी पण हिला काय ना काहीतरी हवे असते सोडूक फोडूक. आणि आज दीपक लेट येणार आहे, ठरलेलं भरपूर, म्हणजे काय तरी पनीर वगैरे करेल, पण त्याची मीटिंग आहे त्याच्यामुळे तो लेट येईल. सो त्याच्या मग म्हटलं आता एकच काहीतरी करेल. सो हिरवा चणा भिजत घातलाय, ते ह्याच्यामध्ये आहे, खालच्या ह्याच्यामधली घे. सो हिरवा चणा आहे, त्याची एकच अशी उसळ टाईप करेल. पिल्लूला भयंकर आवडतं, सो तेच करेल. हा मी घेते ते. सो तेच करेल मी, एक उसळ करेल आणि भात करेल आणि गोडला काहीतरी खीर करेल. सो चला बघू आता काय काय होतंय, कसं कसं होतंय. त्याच्यामुळे ठरवलेले मी चांगलं मस्तपैकी डाळ भात वगैरे करेल. एकच मिनिट. स्लो खाली बघ. वाव, मला देशील ना. मगाशीच आलो आम्ही खालून वरती आणि मम्मीने सांगितलं त्याप्रमाणे पूजा करायची. 7 दगड असे ठेवायचे, त्यांना धुवून वगैरे त्यांची पूजा वगैरे करायची आणि नैवेद्य दाखवायचं, असं सगळं सांगितलं.
सो ते सगळं करायचं आहे मला. सो त्याच्यासाठी खाली गेलेली आणि मला माहिती होतं खाली गेली की काही ना काहीतरी ती घेऊन येणार. सो तसंच झालं आणि ती घेऊन पण आली, खाल्लं पण. आणि आता वाजलेत 5. आता मला पटपट सगळं आवरायला लागेल, कचरा वगैरे काढायचं सगळं करते आणि पटपट जेवणाची तयारी आणि पूजा 7 वाजता करायची. तुळस आहे बेडरूमच्या बाल्कनीत, ती मला ह्या बाल्कनीत आणून ठेवायचं. कारण का तिकडे का ठेवलेली, पावसामुळे ठेवलेली की जरा पावसाचं पाणी चांगलं ना झाडांना, त्याच्यामुळे मग मी तिथे ते ठेवलेलं. सो आता ते सगळं आणते, सगळी तयारी करून घेते कारण का दीपक येणारे असले. आता मला भांडी वगैरे पण घासायच्यात. आता सगळं हळूहळू करायला हवे. आणि या फॅनचे काय झाले काय माहिती, व्होल्टेज कमी जास्त का काय माहिती. तो एकच फॅन चालतो आणि मेन म्हणजे बसतोही ते, आणि त्याचा जो फॅन चालू केला ना की अप्पर का डिप्पर म्हणतात ना, ते डायरेक्ट खालीच पडतं आणि फॅनच बंद, म्हणजे पुरी लाईटच जाते, तसं काहीतरी होतं. सो त्याच्यामुळे गरमी पण भयंकर होते. आणि हिचं बघा काय चालतं सवायला, हे असे खेळ चालू असतात. सो पडशील म्हणून ती मी मॅट काढली. आज लयच उड्या मारते ती. आता आवरून घेते आणि तुमच्याजवळ जे काय होईल ते सगळं शेअर करते आजच्या ब्लॉगमध्ये. चलो बस. खालून आलो. सो तिला पाणी वगैरे दिलं आणि पाणी घेऊन गेली, थोडंसं पिली आणि नंतर बघा काय केलं. म्हणजे ना सध्या ती असं पाण्याचं म्हणजे पिते थोडं, आणि पाणी नको असेल ना जास्त दिलं असेल की पाण्याचा असा नाच करत बसते, तोंडात धरते आणि पिचकारी मारते. इवन बॉटलमध्ये दिलं ना तरी देखील, इवन ज्यूस दिलं ना तरी देखील ती तशीच करते सध्या. जर तिला नको हवे असेल किंवा जास्त असेल, तिचं पोट भरलं असेल की ते असं खेळत बसते. आणि मी म्हटलं जाऊन दे, काय करते ती करून दे. पाणीच आहे ना, बेडशीट चेंज करून सुकून जाईल ती, नंतर मग ती परत मला काम काय करून देणार नाही. सो तिला भूक लागलेली. सो म्हटलं आता काय करू. तिने पापडाचा डब्बा काढला. तिला डब्बे बरोबर सगळे माहिती आहेत, कुठे काय ठेवते ते. किती एक्सचेंज केले ना डब्बे तरी तिला माहिती आहे, कारण का ती माझ्यासोबत मोस्टली करून किचनमध्येच असते. कारण का मीच किचनमध्ये असते, त्याच्यामुळे ती पण तिथेच असते माझ्या पाठीपाठ. सो तिला पापड तळले आणि मम्मीने आहे ना हे पिल्लूला जे चिप्स असतात ना ट्रायंगल शेपमध्ये असतात, ते डीमार्टला वगैरे भेटून जातात. पण डीमार्टचे एवढे मला काय आवडले नाही म्हणजे ते नीट तळले जात नव्हते, असे वेगळेच लागत होते. सो मी मम्मीला सांगितलेलं येताना तू घेऊन ये. सो ती घेऊन आलेली आणि ते तिला भयंकर आवडतात. सो पापड आणि ते तिला थोडंसं तळून दिलं. आता ती गप्प बसून एका जागी खाईल असं पण होणार नाही. बघा पापड तोडून आणला आणि फ्रीजमध्ये ठेवला, जरा वेळ फ्रीज बंद केला आणि तो खायला लागली. म्हणजे मुलं काय करतील ना त्याचा नेम नाही, त्यांच्या डोक्यात कुठलं कधी काय येईल ना काहीच सांगू शकत नाही. कधी कधी खेळत असते आणि मग माझा मेकअपचा पाऊच आणते किंवा काय, कधी तिला काहीही हटवतं, म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही हे तिला आठवत असेल. आणि एवढा सगळा पसारा करून ठेवला आणि आता खेळते. मध्ये आधी काही शूट करत बसली नाही कारण का पिल्लू सगळा पसारा करत होती. जरी माझं आवरलं ना तरी पण पसारा करून ठेवला आहे तिने भरपूर सारा, तुम्हाला दाखवतेच. आणि माझं आता पिल्लूला आंघोळ घालून घेते कारण का सकाळी आंघोळ नव्हती घातलेली तिला, कारण का 2-3 दिवस ना थंड वातावरण त्याच्यामुळे घातलं नाही. आणि आज म्हटलं की संध्याकाळी पूजा करायचं टायमिंगला तिला एकदाच डोक्यावरून आंघोळ घालते. सो आता तिला आंघोळ घालेल मी. आणि कोण होता तर पिल्लूला मी आंघोळ घालेली बघा पिल्लू समय ना. सो दीपकचा फोन होता, तो निघाला, त्याची मीटिंग कॅन्सल झाली. राईस लावलाय, बाकी सगळं झालंय. आता खीर केली आहे, शेवयाची खीर. राईस लावले, आता वाटाणे चण्याची उसळ करायची घेईल. पण पहिलं पिल्लूला आंघोळ घालून घेते आणि मग मी चेंज करते. गेली कुठं महिना माझी. सो चला तिला पटकन आंघोळ घालून घेते आणि दीपक लवकर होते, म्हणजे दीपक पण असेल पूजा करायला. आता तो आला कीच करेन मी पूजा, घाईघाईत नाही करणार, कारण का ठरवलेलं की करून घेईल. कॅमेरा कुठे मी ना सगळं नेते ना, त्याच्यामुळे मला तर वाटतं ना सगळ्या मम्म्यांचा दिवस ना हा पसारा आवरण्यातच जात असेल. म्हणजे मुलं झोपली की पसारा आवरा, मुलं उठली की तो पसाऱ्यामध्ये राहावा, असंच असतं काहीतरी. आता पटकन तिला आंघोळ वगैरे घालून घेईल आणि मग नंतर दीपक येईलच. मग तिची म्हणजे आम्हाला पूजा वगैरे करायची आणि तिला ओवाळायचं वगैरे. सो असा सगळा पसारा करून ठेवला आहे. बिनकामाचं सगळं काढून ठेवते, कधी कधी खेळत पण नाही आणि उगाच पसारा काढून ठेवते. आंघोळ वगैरे झाली आणि म्हणजे मी पसारा आवरलाच नुकताच जरासा, आणि तितक्यात
पिल्लूचा फ्रेंड आला आणि परत एकदा पसारा काढायला सुरुवात झाली. म्हणजे सगळी आता जेवढी बास्केटमध्ये खेळणी आहेत ना तेवढी आता सगळी बाहेर पडणार. आणि आता ऑलमोस्ट 6:30 वाजलेले आणि मला 7 वाजता दिवा वगैरे लावायचा असतो. सो आता हा पसारा होतच राहतो संध्याकाळचा आणि तिचा थोडा टाईम स्पेंड होतो. आणि मुलं असली नाही की मग ती पण चांगल्या प्रकारे खेळते. त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊन दे, कोण मुलं येतात ना मग ते पसारा करतात ना मग मी करून देते, एवढं काय बोलत नाही. कारण का पिल्लूचा हाच टाईम आहे आणि कसं स्कूलला वगैरे आता अजून तिला टाकलं नाही ना, त्याच्यामुळे मुलांमध्ये ती खेळली की थोडंसं शिकून जाते आणि तिचं मन पण डायवर्ट होते. आपल्यासोबत जेवढं ती खेळत नाही ना, म्हणजे पॅरेंट्ससोबत एवढं अशी मुलं खेळत नाही, पण छोट्या मुलांसोबत ना एकदम उत्साहाने आणि एकदम मज्जा करून खेळतात. हे मी खूप नोटीस केलं आहे पिल्लूचं. आमच्यासोबत आहे ना ती एवढं असं खेळत नाही, म्हणजे तिच्यासोबत मी खेळायला ट्राय करते पण ती नाही खेळत. असं खेळते पण एवढं नाही खेळतात जसं की तिच्या फ्रेंड्ससोबत खेळते ती. आणि नंतर तो गेल्यानंतर तिची बघा रडारड चालू झाली. म्हणजे ना ती त्याला जाऊनच देत नाही. 1 तास 1.5 तास खेळलं ना तरी पण तिचं मन नाही भरत. ती त्याला बोलते तू जाऊच नकोस. सो तो गेल्यानंतर मग तिला कसं तरी म्हटलं आता बाबा येतील आता थांब. आणि मग तशी पटकन सोफ्यावरती येऊन ती बसली आणि आता बाबांची वाट बघेन. आणि पटकन आता हा पसारा वगैरे आवरून घेईल मी. आणि मग दीपक आला की पूजा वगैरे करून घेईल, कारण का मग नंतर उशीर होऊन जातो. आणि एकदा उशीर झाला ना की मग तो कंटाळा येऊन जातो करायला. आणि कशी तरी छोटी मोठी पूजा करून घेतली. मम्मीने सांगितल्याप्रमाणे घेतले. खाली थोडेसे तांदूळ वगैरे घातले आणि ना त्याच्यावरती असे 7 दगड असतात ते ठेवून दिले. आणि पिल्लू बघा अगरबत्तीची जी बॉटल आहे, म्हणजे अगरबत्ती मी बॉटलमध्ये ठेवते, ही फेकण्यातच जाणार होती. म्हटलं अगरबत्ती आता त्याच्यातच ठेवते जेणेकरून ती यूज येईल आणि बॉटल पण चांगली होती. सो म्हटलं आता त्याच्यातच अगरबत्ती ठेवते. सो अगरबत्ती मी त्याच्यातच ठेवली आणि असं नॉर्मल पूजा दिवा वगैरे लावून घेतला, अगरबत्ती लावून घेतली. अगरबत्ती मी तुळशीमध्ये लावली कारण का पिल्लू आहे ना तिथे हात लावायला करते. म्हणजे जे मी करेल ना ते तिला करायचं असतं. म्हणजे तिला भीती नाही वाटत. आपल्याला भीती वाटते की बाबा ते गरम आहे, चटका लागेल. तिला नाहीच, म्हणजे तिला करायचंच असतं ते. सो छोटी अशी पूजा केली मी, हळद कुंकू वगैरे लावून फुलं वगैरे आणि खीर केलेली, त्याचं नैवेद्य वगैरे दाखवलं आणि छोटीशी अशी पूजा केली. ही फर्स्ट टाईम केली आहे मी. याच्या आधी मी कधीच केली नव्हती किंवा कधीच पाहिली पण नव्हती मी ही पूजा. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पूजा करतात. मला मम्मीने सांगितलं त्याप्रमाणे मी ही अशी छोटीशी पूजा करून घेतली. कारण का आपल्याला मोठे लोक सांगतात तेच आपण करतो, आपल्याला काही एवढी आयडिया नसते. सो अशी पूजा वगैरे केली. नंतर पिल्लूचं औक्षण वगैरे केलं दोघांनी. तिला ओवाळलं वगैरे, तिला गोड वगैरे भरवलं आणि बसलेली गप्पा अगदी शांत. तिला मस्त वाटतं असं तिची आरती वगैरे केली ना, म्हणजे असं तिला ओवाळलं वगैरे ना की तिला मज्जा वाटते. म्हणजे काय तिला ती वेगळीच फिलिंग वाटते. सो तिला मस्तपैकी दोघांनी ओवाळून घेतलं. आणि तोपर्यंत मी जेव्हापर्यंत पूजा करत होती ना तोपर्यंत पिल्लूने भरपूर सारा पसारा करून ठेवलेला, तुम्हाला दाखवतेच पुढे. आणि अशी सिंपलशी अशी छोटीशी पूजा केलेली मी. तुळशीजवळ करायला सांगितलेली मम्मीने, सो तुळशीजवळच केली. आणि हा बघा एवढा सारा पसारा करून ठेवला. क्लिप काढले, कांदे वगैरे काढले आणि आता इथे काहीतरी ती घेऊन गेले आणि हा पसारा करून ठेवले. आता हिरव्या चण्याची आहे ना मी ही आमटी करते. कशी करते ती तुम्हाला सांगते. हे थोडेसे असे काढून घेतलेत आणि थोडेसे ठेवून दिलेत. त्यांना ग्राइंड करून घेतलं थोडंसं पाणी वगैरे टाकून, असं मस्तपैकी फाईन पेस्ट करून घेतली. अगदी तुम्ही दरदरीत पण करू शकता, पण पिल्लूला असं एकदम आवडत नाही दाताखाली आलेलं, त्याच्यामुळे असं मी एकदम फाईन पेस्ट करून घेतली नॉर्मल. नंतर राई जिरं लसूणची फोडणी दिली. राई जिरं हे ऑप्शनल आहेत, माझ्याकडनं चुकून केलं, टाकलं नाही तरी चालतं, टाकलं तरी चालतं. थोडासा कढीपत्ता टाकला आणि तुम्ही ओनली लसूणची पण फोडणी देऊ शकता, नाही तर कांदा टोमॅटोची पण देऊ शकता. मी कांदा टोमॅटो सगळं टाकलं कारण का पिल्लूला आहे ना असं जरा चमचमीत जरा वेगवेगळं दिसलं ना की ते एकदम आवडीने खाते. सो कांदा आहे ना मी चॉपरमध्येच बारीक केला. आणि तुम्हाला मी सांगते मी नोटीस केलं आहे खूप, आपण मेशोवरून जे चॉपर मागवतो ना त्याची एवढी क्वालिटी नसते आणि त्याला ना ताकद पण जास्त लावावी लागते. आणि तुम्ही जर ब्रँडवाला घेतलं ना तर ते एकदम चांगलं म्हणजे एकदम सॉफ्टली होऊन जातं. मी खूप म्हणजे मी पहिल्यांदाच अनुभवलं आहे कारण का माझा आहे ना चॉपर आहे ना तुटलेला, मेशोवरून घेतलेला आहे. आणि मग मम्मीकडे 2 होते, मग मम्मीला मी सांगितलेलं आहे तू येताना घेऊन ये. आणि तिचा तो पिजनचा होता आणि इतका स्मूथ चालतो ना, खूप स्मूथ चालतो. म्हणजे 2 पैसे एक्स्ट्रा गेलेले ते परवडतात. आणि म्हणजे जोर नाही लावावा लागत आणि मस्त एकदम फाईन एकदम बारीक तुकडे होतात, म्हणजे कळतच नाही की झाले पण असतील का. सो घरचे मसाले वगैरे टाकले त्याच्यामध्ये आणि नंतर आपली जो मी मिक्सरला थोडंसं वाटण ते करून घेतलेलं ते टाकलं. थोडंसं मिक्सरला लागलेलं ते धुवून घेतलं आणि असं तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तसं पाणी टाकायचं आणि कोथिंबीर आणि मीठ टाकायचं आणि झालं. पिल्लूला हे आमटी आहे ना भयंकर आवडते, अगदी आवडीने खाते. काही गोष्टींनी इतक्या आवडीने खाते ना की प्लेटमध्ये एक शीत पण ठेवून देत नाही, म्हणजे एक दाणा पण ठेवून देत नाही तांदळाचा, अगदी चाटून पुसून ती खाते. बाकीच्या गोष्टी ती हाताने खाते पण भात भरवावा लागतो. आणि दिवसाचा एंड असा केला मस्तपैकी खीर खा. सो चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.